अक्कलकोटमधील सिटी सर्वे नंबर 2001/1, 2001/2 आणि 2002 ही मालमत्ता माझ्या स्वतःच्या मालकीची असून आम्ही वंश परंपरेनं या वास्तूत राहतो। जुना जीर्ण वाडा हा अत्यंत धोकादायक स्थितीत असल्यामुळे घर दुरुस्त करून घ्यावं या उद्देशानं बांधकाम परवानगीसाठी नगरपालिकेकडे रीतसर परवानगी मागितली, परंतु आपलं घर हे श्री वटवृक्ष स्वामी मंदिर परिसरात आरक्षित असल्यामुळे आपणास बांधकाम परवानगी देता येणार नाही असं उत्तर देण्यात आलं। आरक्षण हे 16 जुलै 73 पासूनचे असून गेली 53 वर्षापासून आम्हाला बांधकाम परवानगी नाकारण्यात येत आहे। श्री वटवृक्ष स्वामी मंदिर परिसरात 25-30 लोकांची स्वतःची घरं आहेत। या प्रत्येक जण आपापल्या परीनं विना परवानगी बांधकाम करताना दिसतोय। कोणी 1 मजला, कोणी 2 मजले, तर कोणी 3 मजले असे बांधकाम केलेत। एवढे सगळे असताना सर्वांना सोडून माझ्या एकट्यावरच कारवाई का? 53(1) ची नोटीस मला दिली आणि माझ्या एकट्यावरच ही कारवाई केली आहे। या प्रश्नांची उत्तरं नगरपालिकेकडून आणखीनही अनुत्तरित आहेत। त्यामुळे माझ्यावर अन्याय झालाय अशी व्यथा अक्कलकोट येथील दिलीप कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत मांडली। तरी करण्यात आलेली ही कारवाई याबाबत सखोल चौकशी करण्यात येऊन सध्या तोडफोड करीत असलेलं काम त्वरित थांबवण्यात यावं अशी विनंती त्यांनी यावेळी केली। यामुळे आपणाकडून आता मला योग्य तो न्याय मिळेल अशी आशा बाळगतो असं देखील दिलीप कुलकर्णी या पत्रकार परिषदेत म्हणाले। कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं मनीषा वर्मा असताना 25 वर्षाखाली सदरच्या जागेच्या लोकांचं विस्तार करून त्यांच्या जागेचं योग्य मोबदला देऊन त्यांचं पुनर्वसन करून त्यांना व्यवसायाला जागा देऊन हे करावं, या कुठल्याही गोष्टीची अंमलबजावणी न करता मंदिराच्या आजूबाजूला जवळ 30 ते 40 लोकांची घरे सगळ्यांनी विनाप्रमाण बांधकाम केले, फक्त कारवाई माझी एकट्यावर झाली आणि हे कारवाई माझ्या एकट्यावरच काय म्हणतात। ह्या प्रश्नाचं उत्तर मला कोणीच देणार नाही, म्हणून मी तुमच्याकडे आलो। ह्या माझ्या प्रश्नाला वाचा कोणीतरी बोलतो म्हणून। किती घर एकूण तिथं आजूबाजूला? एकूण 37 घर आहेत। 37 बांधकाम बेकायदेशीर या 37 जणांना सगळ्यांना सांगितलंय की तुमचं अधिकृत असलं हे मंदिरासाठी आरक्षित असल्यामुळे बांधकाम करता येणार नाही आणि प्रत्येक जण ज्याची गरजेचं कोण 1 मजला बांधलाय, कोण 2 मजला बांधले, तरी पण लोकांनी नाही, कोणाचे नाही पडले, फक्त माझ्या एकट्यावर बांधले। किती जणांनी? सगळ्यांनीच बांधले। बरं, तुमच्या एकट्याचेच पडले? एकट्याचेच। अगदी जवळ आहे का, शेजारी आहे का? अहो, मंदिराची विहीर पण माझ्या मालकीची आहे, मंदिराची जागा पण माझी, कागदोपत्र सगळी। आज पण माझ्या ऑन पेपर मंदिरातल्या अडाचं पाणी न्यायचं, घरात कॉर्पोरेशनचं नळ आहे, बोर आहे, कोण अडाचं पाणी शिंदून नेतं सांगा बघू। आणि जायचं वैवाडीचं रस्त्याला गेट लावून कुलूप बंद केले। आमचे ते आमच्यावर अन्याय होऊ लागलाय। म्हणजे सगळे पेपर्स बघा, मी जर एक पैसा चुकीचा असेल तर मी भर चौकात मला फाशी द्या, पण माझे सगळे बाजू बरोबर असेल तर मला न्याय, एवढंच पाहिजे। 1999 ते आज 2024 पर्यंत देवस्थाननी पण त्या जागेचं काय डेव्हलपमेंट केलेलं नाही। आमची घरं पडायला झाली तर मी नगरपालिकेला वारंवार बांधकामाची परमिशन मागितली तर तुमचे आरक्षित आहे, तुम्हाला परमिशन नाही, आरक्षित आहे, परमिशन नाही असे उत्तर मिळाले। मग विनापरवाना बांधकाम केलं, ही एकच माझी मोठी चूक आहे। माझं सगळं घर नोटीस देऊन सगळं दना 20 ब्रेकर लावून सगळं घर पाडून 3-4 कोटीचं नुकसान केलं आणि आमच्या पाठीमागं कोणी मॅन पॉवर नाही, मसल पॉवर नाही, मनी पॉवर नाही, काही नाही। आमचे उपजीविका त्याच्यावरच आहे। माझी दोन्ही पोरं ग्रॅज्युएट आहेत। माझ्यावर अन्याय झालेला आहे, याला कोणीतरी वाचा फोडावी एवढीच आमची अपेक्षा। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरंच काही।